हा? माझी डिटेल तुम्हाला कशाबद्दल पाहिजे? हा, तुम्ही 17 लाख रुपये घेतले त्या व्यक्तीकडून, त्यांना ऍडच काढले आणि आता मला हे करताय काय? तुम्हाला जर मी एरा वाटत असू तर माझी चौकशी करा तुम्ही. ऐकून घ्या प्राध्यापक सर, 2 मिनिटं सर. कोणी शिक्षक वर्गावर विश्वास करेल का की 17 लाख रुपये घेतले? कोणी विश्वास करेल का? मी हिंगोली जिल्ह्याहून तालुका कळमनुरी सुभाष पेडगे बोलतो. माझ्या भाषेनं डीएड केलेलं आहे सर. हा हा, डीएड केलेलं आहे माझ्या भाषेनं. बरं. आणि 5-7 वर्षाखाली एक शिक्षक आहे पहा इथं, प्राध्यापक. हा, ते त्यानं आमच्या मेवण्याकून म्हणजे भाऊजीकून, बहिणीच्या नवऱ्याकून. हा हा. आवाज ब्रेक होतोय तुमचा, नेटवर्क नाही का? म्हणजे शिक्षक म्हणून लावतो म्हणून, हा हा. शिक्षक म्हणून लावतो म्हणून पैसे उचलले. किती पैसे? 17 लाख आहेत भाऊ. 17 लाख तुमच्याकडनं? हा, आमच्याकडलं 2 एकर शेती विकली बहिणीनं माझ्या. हा. आणि त्यांना दिली. माझ्याकडे नंबर आहे, नाव आहे, सगळं आहे त्याचं. इथं जवळ बाळापूरला आहे ते. त्या शिक्षकाचं नाव काय? विजय कदम प्राध्यापक. विजय कदम का? बरं, मला सांगा, आता डीएड झालंय तुमचा मुलगा, बरोबर? हो सर. आता मला सांगा, शिक्षकाच्या नोकरीला लागण्यासाठी किती 17 लाख रुपये लागतात का? भरले सर आम्ही. काय नाही, तुम्हाला एड्यात काढले. 17 लाख वगैरे काय लागत नसतात. तुम्हाला एड्यात काढण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. काढण्याचा प्रयत्न केला नाही, पूर्ण एड्यातच काढलं ना. हा, बरोबर आहे सर. हा, मग आम्ही शिकलेले असून सुद्धा गलती झाली आमची. तर तो म्हणतो आता लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन नंतर भरत्या निघतीला जागाच नाही, भरत्या निघतीला जागाच नाही. फार वैतागून गेलो खरं आम्ही. बरं बरं, तुमच्या मुलाचं नाव काय? प्रवीण जाधव. प्रवीण जाधव. आणि तुमचं? माझं सुभाष पेडगे, मी मामा बोलतो त्यांचा. मामा बोलताय का? हा सर, मामा बोलतो मी. अच्छा अच्छा अच्छा, चालेल त्या चालेल. सरांचा पण नंबर आहे माझ्याकडे. बरं बरं, सांगा नंबर मला त्या सरांचा. सर घ्या सर, 9421 9421 48 48 75 49. 75 49. हा, चालेल, ठेवा फोन, मी बोलतोय. हा, विजय कदम प्राध्यापक आहे. हा, ओके ओके. हा, प्रवीण जाधव विद्यार्थ्याकडून. हॅलो. हॅलो. प्राध्यापक विजय कदम बोलतात का? हा, बोला. कोण? नमस्कार सर. हा. विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं बोलतोय, विशाल गुजर. कुठून? टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं बोलतोय. हा. काय विषय ते प्रवीण जाधव यांच्याकडून काय तुम्ही 17 लाख रुपये घेतले ना शिक्षकाची नोकरी लावण्यासाठी? हा. काय विषय नेमका? काय म्हणले? प्रवीण जाधव या मुलाकडून तुम्ही 17 लाख रुपये घेतलेत ना, आज लावतो नोकरीला, उद्या लावतोय. काय विषय नेमकं त्यांचं ते विचारतो तुम्हाला. कोण बोलताय म्हणलं ते? हॅलो. तुम्हाला मी सर 2 वेळेस माझं नाव सांगितलंय. टायगर ग्रुप एक सामाजिक संघटना आहे. आणि काय विषय आहे? अरे ते साहेब, काय झालं, नोकरीसाठी कुशलला मारसूळ म्हणून आहे तिथं, त्यांनी अध्यक्षाकडे दिले, माझ्याकडे पैसे दिले नाहीत. कुणाकडे दिले? अध्यक्ष मळगाणे म्हणून. अध्यक्ष? हा, मळगाणे. हे कुठले अध्यक्ष आहेत? मळगाणे पुसरचे आहेत ते. बरं. मळगाणे. हा. तर ते अध्यक्ष वारले, तर त्याचा मुलगाही वारला. हा. तर ते आता मोघे साहेबाकडे चालू आहे प्रयत्न, काम. बरं सर, मला सांगा, आता शिक्षकाच्या नोकरीसाठी एवढं शिक्षण केले, बीएड डीएड झालाय तो मुलगा, आणि त्यांच्याकडून 17 लाख रुपये घेतले. मला सांगा, ते 17 लाख त्याने दिलेत नोकरीला लागण्यासाठी, म्हणजे त्याला एड्यातच काढले ना? हॅलो. हॅलो. 17 लाख लागतात का मला सांगा तुम्ही? शिक्षकाच्या नोकरीसाठी लागतात का मला तुम्ही सांगा.
नाही ना, आता ते त्यांनी समोरासमोर व्यवहार ठरवला का आपण त्याच्या समोर ठरवला होता. नाही नाही सर, पण तुम्ही आता समोरचे व्यक्ती आहेत ना, ते सर्व ऐकून घ्या सर, ऐकून घ्या सर. ते काय बोलतात की प्राध्यापक सरांनी पैसे घेतले, तर त्यामध्ये तुमचं कोणी पण असेल बाबा, तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील कोणी पण. आता तुम्ही हमी घेतली किंवा त्यांनी घेतली, पण जे काय आहे ते क्लिअर करायला पाहिजे ना. आता 17 लाख बोलले तर खाऊ नये सर. आता मला सांगा, 17 लाख कमवण्यासाठी किती महिने किती वर्ष लागतात? हो ना, ते तर आहे. हा, त्या मुलाकडून बीएड डीएड झालेलं तरी त्याला 17 लाखाला जर चुना लावलाय, म्हणजे हे सर चुकीचं आहे ना, रॉंग आहे. मला तुम्ही सांगा, हे योग्य वाटतंय का तुम्हाला? नाही, नाही, योग्य तर नाही. आपण काय आता चांगलं करायसाठी केलं ना, ते काय वाईट करायसाठी केलं काय? बरं ठीक आहे, ऐकून घ्या. त्या मुलाचा काय विषय लवकर लवकर क्लिअर करून टाका, अन्यथा दुसरं पाऊल उचलावं लागेल. हा, त्यांना मी सांगतोय, विषय काय तो क्लिअर करून टाका. हां. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो. आवाज येतोय का? हा, येतो. कोण बोलताय म्हणले साहेब तुम्ही? कोण बोलताय म्हणलं? तुम्ही कोण बोलताय? कदम बोलतोय. मी फोन केला आता, तेच ना? हा. मी विशाल गुजर बोलतोय, टायगर ग्रुप सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे मी. काय म्हणले, कोण बोलताय? विशाल गुजर बोलतोय मी, टायगर ग्रुप सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे. विशाल कोण? गुजर. हा, सर गुजर बोललो मी, तुम्हाला ऐकू येतंय की नाही? विशाल गुजर का? बरं. ऐका सर. हॅलो, प्रॉपर कुठले? काय बोलले? कुठून बोलताय म्हणतात? मी ठाण्यावरनं बोलतोय. माझी डिटेल कशाबद्दल पाहिजे तुम्हाला? हा, माझी डिटेल तुम्हाला कशाबद्दल पाहिजे? तुम्ही 17 लाख रुपये घेतले त्या व्यक्तीकडून, त्यांना ऍडच काढले आणि आता मला हे करताय काय? काय हो, तुम्ही फोन केला होता ना, आता मला परिचय तर द्यावा लागेल ना. परिचय मग मी फोन उचलला तुम्ही, तेव्हा मी माझी 2-3 वेळेस डिटेल दिली की नाही सर? हो. तुम्ही काय विषय तो मिटवायला पाहिजे ना. आता तुम्ही त्यांना एड्यात काढलंय सर. 17 लाख रुपये लागतात का शिक्षकाच्या नोकरीला लागण्यासाठी? सांगा मला. अहो, पण मी काय त्याच्यात, आता त्यांनी समोरासमोर केला, ठरवलं त्यांनी, तर आता काय समोरच होते, त्यांनी एकट्याने ठरवलं की काय, त्याला बॅडलक झालं. ते अध्यक्ष, त्याचा मुलगा, बायको तिघेही गेले. ते कुठले अध्यक्ष, कुठले कार्यकर्ते वगैरे आहेत का? मरसूळ नाही ना, हे मर्गणे साहेबाचे, मोगे नाही साहेबाचे पाहुणे आहेत. पूर्ण डिटेल साहित्य द्या, कारण का आमचे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत, मोठे मोठे कार्यकर्ते. तुम्हाला जर मी एरगेरा वाटत असू तर माझी चौकशी करा तुम्ही. ऐकून घ्या प्राध्यापक सर. मोगे साहेबांची शाळा आहे ती, हा, शिवाजीराव मोगे साहेबांची. बरं ते पाहत होते मर्गणे साहेब. बरं. पण सर मला सांगा, तुम्ही प्राध्यापक आहेत, तुम्ही पण चांगले शिक्षण देताय मुलांना, पण हे आता कोणी विश्वास करेल का सर? ऐका ना, ऐकून घ्या 2 मिनिटं सर. कोणी शिक्षक वर्गावर विश्वास करेल का की 17 लाख रुपये घेतले? कोणी विश्वास करेल का? पण मी घेतले की काय साहेब, तुम्ही मला असं बोलायले तुम्ही? नाही, पण सर ऐकून घ्या. हॅलो सर, ऐका ना, 2 मिनिटं ऐका सर. तुम्ही बोलता ना, ते मी मान्य केलं, पण आता ते समोरचा व्यक्ती जो आहे ते काय बोलतात की बाबा प्राध्यापक सरांनी घेतले आणि आम्हाला फसवणूक केली. आम्ही घेतले काय, ते माझ्या हातात दिले, समोर घेऊन या ना माझ्या. मग अध्यक्षाच्या 26 आता अध्यक्षाच्या समोर या ना, तुम्ही त्यांना घेऊन या समोरासमोर बोलू आपण. ऐकून घ्या सर. तुम्ही हॅलो, त्या व्यक्तीला तुम्ही कामाला लावणार होते की ते अध्यक्ष होते ते लावणार होते? हॅलो, तुम्ही कामाला लावणार होते की ते अध्यक्ष ते कामाला लावणार होते? हॅलो, हा बोला. तुम्ही कामाला लावणार नव्हते म्हणजे अध्यक्ष लावणार होते, असं आहे का बोलताय तुम्ही? हो. अच्छा, मग व्यवहार कोणासोबत झाला? अध्यक्षासोबतच झालं. अध्यक्षासोबत. मग तुमचं नाव मध्यस्थी काय येतंय बरं? मध्यस्थी. हॅलो, आवाज नाही येत सर तुमचा. हॅलो हॅलो. हा सर, नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? हॅलो हॅलो. हा सर, ऐकून घ्या, मी तुम्हाला शेवटचंच सांगतोय. कारण का आम्हाला पण वेळ नसतात, खूप मॅटर असतात आमच्याकडे पण. त्यांना काय आहे ना विषय, तो तुम्ही बसून आणि निवांतपणे सांगा, असं असं होतं, आता माझं नाव मध्यस्थी वगैरे, ते काय विषय तो आहे बघा, बसूनच मिटू शकतो, वाद करून काही होणार नाही, बरोबर की नाही?
तुमचा आवाज क्लिअर येत नाही. हॅलो 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 हो भाऊ. दादा त्यांच्यासोबत बोलत होतो. बरं. ते म्हणतात की ते कोणतरी अध्यक्ष आहेत ना तुमच्याकडचे, हा. कुठले तरी कार्यकर्ते, तुम्ही ओळखता वाटतं त्यांना. ते त्यांचे बाबा ते कामाला लावणार होते, मी मध्यस्थी होतो. त्यांचा मुलगा पण मरण पावला आणि ते पण मरण पावले. हे खरं आहे का? नाही साहेब, मुलगा नाही मरण पावला, तो अध्यक्ष होता. हा. अध्यक्ष मरण पावला, पण पैसे यांनी नेले ना आपल्या घरून. अच्छा, म्हणजे तुमच्याकडून पैसा हा घेऊन गेलाय का? हा घेऊन गेला. अध्यक्ष. आणि हे रिक्स यानं गॅरंटी घेतली होती म्हणून आपण पैसे याच्या हातात दिले, अध्यक्षाच्या हातात किंवा त्या मुलाच्या हातात दिले नाही पैसे सर. अच्छा, त्यांना आता मी बोलतोय तर ते काय बोलतात, पैसे माझ्याकडे दिले नाही, अध्यक्षांचा आणि त्यांचा व्यवहार झाला असं बोलतात ते. नाही, अजिबात सर. भाऊ रुपया दिला नाही अध्यक्षाला, काही नाही. अच्छा. हे प्राध्यापक असल्यामुळं घरी येऊन जवळून आम्ही स्वतः पैशाच्या हातात दिले, कोणाला दिले नाही दुसऱ्याला. आणि हे बघा दादा, आता हे करण्या अगोदर ना यापुढे कुठलीही गोष्ट तर नाही अगोदर कुठल्या शहाण्या माणसाला विचारायचं. कारण का हे ना खूप येड्यात काढण्याचं काम करतात. आता तुम्हाला नाही भाऊ, टोटली येड्यातच काढलं ना दादा. 17 खूप लाख रुपये का झाडाला लागलेले नसतात. आता 17 लाख रुपये तुम्ही किती वर्षाची कमाई ठेवली असेल विचार करा. बहिणी नाही, ती 2 एकर शेती विकून दिली सर बहिणीनं. हा, मग विचार करा ना, तुमच्या हा. आईवडिलांनी कमावून ठेवलेली जमीन ती तुम्ही गहाण ठेवून किंवा विकून तुम्ही ते मुलाचं, बाबा मुलं आपलं कुठंतरी भविष्य उजळतंय त्यासाठी हे केलं, खर्च केले. पण आता त्याचा हा. तुम्हाला फ्रॉड झाला ना. आणि एवढा फ्रॉड झाला म्हणजे आमच्या मेवण्याला एवढा धनका बसला, टेन्शन घेऊ डोळे गेले त्याची, आणि आमची बहीण बी झुरू मरायली. अच्छा, असा विषय आहे हा, का? तो म्हणते एका महिन्याला ऑर्डर काढतो, 15 दिवसाला ऑर्डर काढतो, पैसे वापस देतो, पण अशा 8 वर्ष झाली याला. अच्छा, मी बोललो त्याला चांगल्या पद्धतीत, तर बोलतो अध्यक्ष गेलं. त्याला मी बोललो काही असो, ते पैसे घेतले तुम्ही, कोणी मध्यस्थी होते आणि ते हा. व्यक्ती गरीब असल्यामुळे तुम्ही येड्यात काढलं त्याला पूर्णपणे. त्यांचा हा. विषय मिटला पाहिजे, तर बोलतो मिटवण्याचा प्रयत्न करतोय. ते तुम्हाला काहीतरी कॉल करतील आणि काय विषय तो बसून बाबा व्यवहार करू असं काही बोलले मला ते. हा. हा, तर त्यांना कॉल करा किंवा ते कॉल करतील तुम्हाला बहुतेक. ठीक आहे भाऊ. पण पैसे तुमचे घेतलेत. हो भाऊ, तुम्ही कॉल करा पैसे त्यांना, कारण का तर पूर्णपणे गुंतलेत ते. हा गुतले ते. हा, हे सोडायचं नाही. तर 17 लाख रुपये नाही का हा झाडाला लागलेत भाऊ, का? काय आता खूप सर भाऊ लय कंडिशन बेकार आहे. त्यानं काय केलं, स्वतःचा फ्लॅट बांधला हा. आणि आम्हाला म्हणलोय बुवा ऑर्डर आली नाही, जागा निघाल्या नाही, ओपनला ऑर्डर आली नाही, जागा निघाल्या नाही. मग म्हणे झालं का म्हणे, असंच 1-2 वर्ष घोळवलं आम्हाला. मग हे कोरोना, लॉकडाऊन, हे ते, आता म्हणते या जागा निघू द्या, हे करू द्या. स्वतः फ्लॅट बांधून बसला. अच्छा. हो, स्वतः भाऊ त्याने व्यवहार केला सोबत पैशाचा, स्वतः, दुसरं कोणीच आलं नव्हतं. मग तेच बोलतोय, तो पूर्णपणे फसलाय. तुम्ही त्याला कॉल करा, ऐकला तर ठीक, नाहीतर मग बघू आपण मग दुसरा मार्ग. हा, ठीक आहे भाऊ. चालेल. हो, धन्यवाद. हम्म. कॉल करतो भाऊ मग मी तुम्हाला नंतर कधी. चालेल. तुमचा व्यवहार करा, काय बोलतोय ते ऐका. हो. आणि नंतर फोन करा. ठीक आहे. हो. चालेल.